मुंबईतल्या मालवणीमध्ये काल भाजपकडून असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून बोरिवली स्थानक परिसरात भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज काँग्रेस पक्ष बोरिवली स्थानक या काल मालवणीमध्ये देखील आपण भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते। जिल्हाध्यक्ष राजकीय काय सांगाल सर, आज आपण मागणी घेऊन आले इथे आंदोलन करत आहात की अमित साटम यांना अटक करणार, कशा प्रकारे पाहता? अमित साटमची जी भाषा आहे हा देशाला मान्य आहेत का? आणि एक विधायक आणि बीजेपीचे मुंबईचे अध्यक्ष ते असं भाषा निम्न स्तर जे दलितची भाषा आहे त्याचा FIR घ्या, हा आमची मागणी आहे DCB कडे। त्यांच्यावर सेक्शन कायद्यामध्ये FIR घ्यायसाठी आम्ही मागणी करत आहोत। मुंबईचा महापौर हे नगरसेवक किती कोणाचे येतात हे निवडले जातात आणि कुठला खान आणि कुठला शेख या संदर्भामध्ये फक्त पुढे सोडायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा। त्यांना खात्री झाली का खान किंवा शेख हा महापौर होणार आहे, याचा अर्थ मुंबईमध्ये बीजेपी निवडून येणार नाही याची खात्री त्यांना झाली असावी। आणि त्याच्यामुळे आज ते हिंदू मुस्लिम हे कार्ड खेळत आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हिरवी पिल्लावर यांना आम्ही जमिनीत गाडू असे शब्द संविधानात्मक नाहीत आणि हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष तुम्ही पैदा करायचा प्रयत्न केला तर हे मान्य होणार नाही आणि महानगरपालिकामध्ये काँग्रेस पक्ष आपला झेंडा फडकवेल ही आपल्याला मी खात्री देतो। मुस्लिम भाजपकडनं पसरण्यात येते असं काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यावर आरोप लावतात। मुंबई तुम्ही आज बघत असाल गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य येत आहेत त्यांचे। अशा व्यक्तीसंबंधी अशा घाणेरड्या शब्दात म्हणजे खालच्या दर्जानी जी वक्तव्य त्यांनी केली ते निषेधार्ह आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज इथे DCP साहेबांची भेट घेतली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।